Hello students, today we are going to see the 18th day of the bridge course. Day 18, our unit is the indices. The subunit is the rules of indices. Some basic rules. Today we are going to study. The first rule is the multiplication of the indices with the same base. त्यामधील फर्स्ट एक्झाम्पल घेऊनच आपण पाहूया कोणते घातांकाचे नियम आहेत. फर्स्ट एक्झाम्पल 2⁴ इंटू 2⁵ इज इक्वल टू 2चा चौथा घात गुणिले 2चा तिसरा घात असं हे एक्झाम्पल आहे. तर हे सोडवताना 2चा चौथा घात अगोदर आपल्याला गुणाकाराच्या रूपामध्ये आणि 2चा तिसरा घात हाही गुणाकाराच्या रूपामध्ये लिहावा लागेल. तो या ठिकाणी आपल्याला लिहून दाखवलेला आहे. म्हणजेच 2चा एकमेकांशी एकूण 7 वेळा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे. म्हणून उत्तर आपण काय लिहिणार 2�7. म्हणून उत्तर 2�7 असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. काय आलं मग आपलं उत्तर 2⁴ इंटू 2⁵ इज इक्वल टू 2⁴+3. 4+3 म्हणजेच आपण या ठिकाणी इंडेक्सचा ॲडिशन केलेली आहे. इंडेक्सची काय केली आपण ॲडिशन अँड इट इज इक्वल टू 2�7. सेकंड एक्झाम्पल इज दिस वन. दिस इज द सेकंड एक्झाम्पल. -3⁻² इंटू -3³ -3चा वर्ग गुणिले -3चा घन. आता वर्ग आणि घन हेही आपल्याला या गुणाकाराच्या रूपात अगोदर लिहावं लागेल. -3चा वर्ग म्हणजे -3चा एकमेकाशी 2 वेळा गुणाकार, -3चा घन म्हणजे -3चा एकमेकाशी 3 वेळा गुणाकार. तो या ठिकाणी लिहून दाखवलेला आहे. आता एकूण -3चा 2 वेळा आणि 3 वेळा म्हणजे एकूण 5 वेळा गुणाकार झाला. म्हणून -3चा कितवा घात येईल इथं 5वा घात. -3⁵. मग यावरून आपल्याला काय लिहिता येईल तर -3⁵ इंटू -3⁵ इज इक्वल टू -3⁵2+3 that is equal to -3⁵5. This is the two examples related to the first rule. Then what is the rule? If a is a rational number and m and n are positive integers, then a⁻m into a⁻n is equal to a⁻m+n. जर a हा एक रॅशनल नंबर असेल आणि m आणि n हे जर दोन पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील तर a⁻m इंटू a⁻n बरोबर a⁻m+n. हा झाला पहिला नियम. दुसरा, डिव्हिजन ऑफ द इंडायसेस विथ द सेम बेस. ज्यावेळेस आपण घातांकाची पाया समान असताना 2 नंबरचा भागाकार करतो त्यावेळेस कसा करतात ते या ठिकाणी पाहायचे. द फर्स्ट एक्झाम्पल 6⁴ डिवायडेड बाय 6⁴. 6⁴ डिवायडेड बाय 6⁴. 6⁴ हे आपल्याला गुणाकाराच्या अगोदर 6⁴ डिवायडेड बाय 6⁴ हे अगोदर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहावे लागतील. ते या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे. काय आहे 6⁴ अपॉन 6⁴ and this 6⁴ is again written in the multiplication form, that is 6 into 6 into 6 into 6, and 6⁴ is 6 into 6 like this. आता या ठिकाणी छेदस्थानी 2 वेळा 6 आहेत, अंशस्थानी 2 वेळा 6 आहेत. हे कॅन्सल होतील, शिल्लक राहतील फक्त 6 into 6 म्हणजे 6². आता या ठिकाणी काय केलं तर 6⁴ डिवायडेड बाय 6⁴ म्हणजेच 6⁴ - 2 इक्वल टू 6². घातांकाची वजाबाकी केलेली आहे. सेकंड एक्झाम्पल, here is the second example.
-2⁵ डिवायडेड बाय -2³ हे अगोदर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये लिहिले याप्रमाणे, आणि नंतर -2⁵ हे मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये, -2⁵ हे सुद्धा मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये अंशस्थानी आणि छेदस्थानी लिहिले. छेदस्थानी -2 3 टाइम्स आहेत, अंशस्थानी -2 3 टाइम्स आहेत, ते कॅन्सल होतील. शिल्लक फक्त राहतील -2 दोन वेळा 2 शिल्लक राहतील, म्हणून -2 याही ठिकाणी आपण काय केलं आहे तर इंडेक्सची सबट्रॅक्शन, म्हणजेच 5 - 3 = 2. Therefore answer is -2⁵2 is the answer. Now what is the rule? If a is a non-zero rational number and m and n are positive integers, then m is greater than n, then a⁻m upon a⁻n is equal to a⁻m - n. जर a हा एक नॉन झिरो रॅशनल नंबर असेल, m आणि n पॉझिटिव्ह इंटिजर्स असतील आणि m हा n पेक्षा मोठा असेल, तर a⁻m upon a⁻n is equal to a⁻m - n is the second rule. Then division of the indices with the same base. ह्या दुसऱ्या नियमावरच आणखी काही छोटे छोटे 2 नियम आहेत. ते कोणते? द मीनिंग ऑफ a⁻0. जर कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर काय उत्तर काय येणार? तर उत्तर येईल समजा a⁻m upon a⁻m is equal to 1. a⁻m upon a⁻m is equal to 1, कारण अंशस्थानी a⁻m आहे, छेदस्थानी a⁻m आहे, is equal to 1. पण जर आपण लेफ्ट साईडला या ठिकाणी जर रूल्स ऑफ इंडायसेस वापरलं तर काय होईल? a⁻m upon a⁻m is equal to a⁻m - n. इंडायसेसची आपण सबट्रॅक्शन करणार, दॅट इज a⁻0 अँड a⁻0 is equal to 1 फ्रॉम दिस इक्वेशन. म्हणजे हाही एक आपल्याला नियम लक्षात ठेवावा लागेल. a⁻0 is equal to 1. कोणत्याही संख्येचा घातांक हा 0 असेल तर त्याचं उत्तर 1च येतं. Then second, the meaning of a⁻m. तर a⁻m is equal to a⁻m into 1. म्हणजेच कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लाय केलं तर त्या संख्येमध्ये बदल होत नाही. हा नियम आपण या ठिकाणी वापरून आपल्याला हे असं लिहिता येईल. काय तर a⁻m is equal to a⁻m into 1 is equal to a⁻m into a⁻m upon a⁻m. इथं जर काही रूल्स ऑफ इंडायसेस वापरले तर आपल्याला काय लिहिता येईल? a⁻m plus m upon a⁻m अंशस्थानी होईल a⁻0 upon a⁻m, that means 1 upon a⁻m. हाही एक छोटा नियम आपल्याला या ठिकाणी मिळेल. Then next, a⁻m upon a⁻m is equal to 1 upon a⁻m. Therefore a⁻1 is equal to 1 upon a. Therefore a into a⁻1 is equal to 1. That is a⁻1 is the multiplicative inverse of a. That is 5 upon 3 raised to -1 is equal to 3 upon 5 is the multiplicative inverse of each other. These are the 3 small basic rules. Then third rule, the product of the quotient and of the two number. क्वोशंट जर असेल तर प्रोडक्ट आणि क्वोशंट असेल नंबरचा आणि त्याचा घातांक असेल, इंडेक्स असेल तर काय करणार? एक्झाम्पल आहे या ठिकाणी एक 2 × 3 ब्रॅकेट रेज टू 4 ब्रॅकेटचा चौथा घात आहे, म्हणजेच
या ब्रॅकेटचा एकमेकाशी 4 वेळेस गुणाकार घ्यावा लागेल. 2 × 3 × 2 × 3 × 2 × 3 × 2 × 3 लाईक दिस. आणि नंतर ब्रॅकेट काढून टाकले, 2 2 जर जवळजवळ लिहिले आणि हे 3 3 जर अशी जवळजवळ लिहिले तर काय होईल, 2⁴ अँड 3⁴. दॅट इज 2⁴ × 3⁴. आणखी एक एक्झाम्पल, 4/5⁵. ब्रॅकेटचा क्यूब आहे, म्हणजेच काय, 4/5 × 4/5 × 4/5. 4/5चा क्यूब म्हणजे अंशाचा 3 वेळेस गुणाकार, 4 × 4 × 4, आणि छेदाचा 3 वेळेस गुणाकार, 5 × 5 × 5, म्हणजेच 4³ यावरून आपल्याला आणखी एक नियम मिळेल. इफ a and b are non-zero rational numbers and m is an integer, then a into b raised to m is equal to a raised to m into b raised to m, आणि a upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. यावरून आपल्याला काय समजतंय, तर काही बेसिक नियम आपल्याला मिळाले. त्यातले 5 नियम हे याप्रमाणे आहेत. a raised to x into a raised to y is equal to a raised to x plus y. याचं एक्झाम्पल, a raised to 3 into a raised to 2 is equal to a raised to 3 plus 2 is equal to a raised to 5. दूसरा नियम, a raised to x divided by a raised to y is equal to a raised to x minus y. Example, a raised to 6 divided by a raised to 2 is equal to a raised to 6 minus 2 is equal to a raised to 4. A raised to x raised to y is equal to a raised to xy, and a raised to 2 raised to 3 is equal to a raised to 2 into 3, that is a raised to 6. A raised to 0 is equal to 1. Anything raised to 0 is equal to 1. And last, a raised to minus x is equal to 1 upon a raised to x. Example, a raised to minus 5 is equal to 1 upon a raised to 5. Then 2 examples for you. For your exercise, you have to solve these 2 examples in your Bridge course notebook. First one, fill in the blanks in the following table, and second one is the solve the following examples. These are the 2 simple examples for you. Okay, today we stop here.